सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मधून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला उमेदवार पूजा नवनाथ चव्हाण यांनी प्रचारासाठी पैसा नसल्याने आपल्या लग्नातील सोन्याचे दागिने विकले. दागिने विकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आले आहे. सामान्य कुटुंबातील पूजा चव्हाण यांनी समाजासाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीपोटी हा कठोर निर्णय घेतला. माध्यमांशी बोलताना गळ्यातलं सोनं विकल्याची आठवण सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी घर तारण ठेवून कर्जही घेतल्याचे समोर आले आहे. पैसा, सत्ता आणि ताकदीच्या राजकारणात त्यांचा हा त्याग ठळकपणे उठून दिसतोय. गरीब आणि सामान्य महिलांसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सोन्यापेक्षा माणुसकी मोठी मानणाऱ्या या बहिणीची लढाई अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतीये. आता प्रभाग क्रमांक 6 मधील जनता या त्यागाला मतपेटीतून कसा प्रतिसाद देते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पूजा नवनाथ चव्हाण, मी प्रभाग क्रमांक 6 मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी घेतलेली आहे. शिवसेने आज माझ्यावरती जो काही विश्वास दाखवला, सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास पूर्ण करण्यासाठी मी माझ्या सौभाग्याचं सोनं वगैरे पण सर्व गाणवत ठेवलेलं आहे. काही सोनं विकलेलं आहे आणि माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट करून आमच्यासाठी, काही आमच्या मुलांसाठी दागिने वगैरे घेतले होते. ते सर्व दागिने वगैरे पण मी आज विकत आहे. कारण माझ्या एकनाथजी शिंदे साहेबांनी, लाडक्या भावांनी आमच्यासाठी जे काही केलेलं आहे तेच आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही पण काहीतरी लोकांसाठी करण्याची मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही एक सर्वसाधारण परिस्थितीतून पुढे आलेले लोक आहेत. सर्वसामान्यांची जी पण काही अडचणी आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. आमची परिस्थिती, आम्ही एकदम सर्वसाधारण आहोत. मी पण एक लाडकी बहीण आहे एकनाथ शिंदे साहेबांची. आमची परिस्थिती एवढी खर्च करण्याची, जे निवडणूक आयोगाने दिलेला आहे तेवढी पण खर्च करण्याची आमची तयारी नाहीये. सोनं विकून आम्हाला 2,70,000 पर्यंत आलेले आहेत आणि घर विकून एक 2 लाखापर्यंत आम्हाला मिळालेले आहेत. तेवढ्यामध्ये आम्ही निवडणूक लढवायची आमची तयारी आम्ही करत आहोत. काय एवढी वेळ आली सोनं विकायची? कारण आमची परिस्थिती नाहीये का साधारण आहे. आम्ही एक सर्वसाधारण महिला आहे. मी एक एकनाथ शिंदे साहेबांची एक लाडकी बहीण आहे आणि बाकीच्या माझ्या सर्व ज्या पण काही लाडक्या बहिणी आहेत, ज्या असं आज खूप कष्टातून दिवस काढत आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आमची इच्छा आहे. तर ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी माझं सोनं आणि माझं घर गाणवत ठेवत आहे. तुम्हाला वाटतंय तुम्ही एवढं सर्वसामान्यातनं जनतेसाठी करताय, जनता तुम्हाला साथ देईल? जनता आम्हाला साथ 100% देणार आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि आनंदराव दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या मार्गावरती चालणारे शिवसैनिक आहोत.